भालशंकर किचन मध्ये आज सगळ्याचं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहेत उपासाचे मोमोज। उपासाच्या मोमोजचं साहित्य साबुदाणा पीठ, पनीर, गोकर्ण फुलं, अद्रक, मीठ, काळे मिरे पूड, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पाणी। आता हे आपलं फूल आहे, याचं आपण हे असं हे काढून घ्यायचं। आपल्याला हे असं भेटन, सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे फुलं। आता हे फुलं आपण स्वच्छ करून घेतले, धुवून घेतले। असे हे फुलं आपण गरम पाण्यामध्ये घालून घेऊ। आता हे गोकर्णाच्या फुलांचा कलर असा याच्यात उतरलेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि थंड करायला ठेवू। आता आपलं हे पाणी थंड झालेलं आहे, हे आता आपण असं गाळून घेऊ। रंग बघा हे किती सुंदर आलाय। आता आपण टफिंग कसं बनवायचं ते पाहून घेऊ। आता हे आपण पनीर घ्यायला लागलो। हे आपण पनीर घेतलेलं आहे। आता आपण ही हिरवी मिरची घेतलेली आहे, ही अशी। हे आपली कोथिंबीर आहे। हे आपलं मीठ आहे थोडंसं। हे आपली अद्रकची पेस्ट आहे। आणि ही आपली मिरे पूड आहे थोडीशी। आणि हे आपलं आता हे आपण सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ, हे असं चमच्यानी। आता हे आपलं मोमोज साठी सारण तयार झालेलं आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊ। एवढं मीठ घालू आणि त्या पाण्याने हे पीठ मळून घेऊ। आपलं पीठ हे मळून झालंय, 5 मिनिट आपण साईडला ठेवू। आता ही आपली पारी लाटून झाली। आता आपण हिचं मोमोज बनवून घेऊ। अशा आता आपण सगळ्या बनवून घेतलेल्या। आपण आता याला अशा उकडायला ठेवू। उकडायला ठेवल्या। आता हे आपण 15 मिनिट उकडून देऊ यांना। मोमोज काढून घेऊ। आता हे आपले उपासाचे मोमोज तयार झालेले आहेत। अतिशय सोपे आणि झटपट होणारी रेसिपी। आता आपण हे एक मोमोज असा तोडून दाखवते। हे पहा किती सुंदर आहे। असा हे मोमोज मी खाऊन दाखवते, खूप टेस्टी झालाय। वाव, किती छान आहे।